हॅलो फ्रेंड्स, मी आहे माझ्या माहेरी आणि आज आपण बघणार आहोत चुलीवरची टेस्टी भरीत आणि तेही माझ्या पप्पाच्या हाताची। आणि पप्पाला स्वयंपाक करायला खूप आवडतं आणि पप्पाच्या हाताची भाजी, कोणतीही भाजी खूपच टेस्टी लागते आणि पप्पा कधी पण कोणती पण भाजी बनवत राहतात आणि त्यामुळे आज पप्पा म्हटले की भरीत बनवूया। तर पप्पा बसले होते मागच्या साईडला, चूल मम्मीने मांडून ठेवलेला आहे। कधी पण मम्मी चुलीवर जेवण बनवत राहते। मेन म्हणजे चुलीवर जास्तीत जास्त बाजरीची भाकर आणि ज्वारीची भाकर ही बनत असते नेहमी आमच्या घरामध्ये। तर आज पप्पा म्हटले की चला चुलीवर भरीत बनवूया। तर बघूया पप्पाने कसं बनवलंय हे भरीत। तर हे बघा, वांगी घेतले पप्पाने, एक वांगा भरीतचा। बाजारामध्ये यापेक्षाही मोठे मोठे वांगे मिळत असतात भरीतसाठी। ह्या साईजची वांगी आम्ही घेतलेली आहे आणि पप्पा सगळ्यात आधी वांगीवर तेल लावत आहे। अशा प्रकारे सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे पप्पाने आणि चाकूच्या मदतीने असं होल पाडून घेतलेलं आहे। हे बघा, आणि हे बघा, चुलीमध्ये वांगी जे आहे भाजायला ठेवून दिला आहे आणि वांगी जे आहे एकदम छान भाजून झालेली आहे। कढाईमध्ये हिरवी मिरची आणि लसूण भाजायला ठेवला आहे आणि वांगी सगळीकडून छान भाजून झालेली आहे। काही वस्तू पप्पाने इथे घेतलेला आहे, जसे शेंगदाणे आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर ते काढून आणि लसूण आणि हिरवी मिरची भाजली गेली आहे। अशा प्रकारे सगळ्या वस्तू भाजून घ्यायचंय। आता पप्पांनी सुरुवात केली आहे, भाजलेली वांग्याचं वरचं जे ब्लॅक कवर असतं ते काढून घ्यायचंय। भाजलेल्या वांग्याच्या वरची जे कवर असतं ते सगळं व्यवस्थित काढून घेतलंय। कोथिंबीर आणि वांग जे आहे ते छान कुटून घेतलंय। शेंगदाणे देखील इथं दडदड कुटून घेतलंय। हिरवी मिरची आणि लसूण पण एकदम छान कुटून घेतलंय दडदड। तर सगळ्या वस्तू दडदड कुटून झालेला आहे। कढाई छान गरम झालेली होती, त्यामध्ये तेल घातलं, जिरं घातलं, कढीपत्ता घातलं, वांगी आणि कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची सगळं ॲड करून द्यायचं आहे एका टाइमला आणि छान तेलामध्ये फ्राय करायचं आहे। आता कुटलेलं शेंगदाणं तेही ॲड झालंय आणि स्वादानुसार मीठ घातलंय। छान फिरून घ्यायचंय। 1-2 मिनिटापर्यंत छान फ्राय करून घ्यायचंय। एकदम टेस्टी चुलीवरचं भरीत रेडी आहे। चला तर मग ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवा। चुलीवर बाजरीची भाकर आणि भरीत खायला खूपच वेगळीच चव येते चुलीवरचं।